body they back at me, she will open up, make I see one. Yeah, my love one city. If you make a bad man sing, ग्रामसेवक एकाच गावात चक्क 16 वर्ष दत्तू गुडवे यांचे उपोषण सुरू। ग्रामसेवक कोणताही असो, तो लोकाभिमुख काम करणारा असेल तर गावात काही वर्ष टिकतो। मात्र काही राजकीय लोकांच्या आशीर्वादाने एकच ग्रामसेवक चक्क 16 वर्ष एकाच गावात राहण्याचा चमत्कार नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात बेडगाव कुऱ्हे गावात घडलाय आणि यासह गावातील विविध प्रश्नांविरोधात ग्रामस्थ दत्तू गुडवे यांनी बुधवारपासून जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर उपोषण सुरू केले आहे। गावातील बोरोडे वस्ती ते लोहरेहाड हा रस्ता गेल्या 10 वर्षापासून अपूर्ण अवस्थेत आहे। हा रस्ता पक्का झाला पाहिजे, माहिती अधिकार अर्ज देऊनही बेलगाव ग्रामपंचायतमध्ये माहिती मिळत नाही। नांदगाव ते बेलगाव वॉटर सप्लाय योजनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि मरीमाता ते वहाड हा रस्ता आजपर्यंत का झाला नाही, प्रशासनाने याचे उत्तर द्यावे आदी मागण्यासाठी हे उपोषण सुरू असल्याचे गुडवे यांनी सांगितले। याबाबत न्याय मिळाला नाही तर मंत्रालयात धाव घेत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गुडवे यांनी दिला आहे। नांदगाव वॉटर सप्लाय ह्या पाईपलाईनची मी माहिती मागवली तर ती माहिती मला त्यांनी दिलीच नाही। माझा त्याच्याशी काहीच संबंध नाही। ग्रामसेवक आयाच भाषेत बोलतो। मग मी त्यांच्याकडे माहिती मागितली। त्याच्यानंतर त्यांनी इगतपुरीला वर्ग केली। इगतपुरीला गेल्यानंतर तिथं पण मला एकदम थोडीफार माहिती मिळाली। त्यांनी पण पूर्ण माहिती दिली नाही। त्याच्यानंतर मी तिथून जिल्हा परिषदमध्ये मी अपील नाही हे केलं, काय म्हणतात त्याला, RTI जिल्हा परिषदमध्ये मी मागणी केली। त्याच्यानंतर जिल्हा परिषदनं मला ते पेपर दिले। त्याच्यामध्ये त्या पाईपलाईनीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे हे उघडकीस झालं। त्याचे पेपर आहे माझ्याकडे, त्याचे पूर्ण पेपर दिले मी। त्याच्यानंतर हा रस्ता आजपर्यंत का झाला नाही याचं प्रशासनाने उत्तर द्यावं। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, एका गावात एक ग्रामसेवक 16 वर्ष का राहू शकतो याचं सखोल चौकशी करावी। या ग्रामसेवकाच्या पाठीमागं राजकीय वरदहस्त असल्यामुळं हा गावात कुणालाही जुमानत नाही। आरेरावीची भाषा करतो, माहिती देत नाही, ग्रामसभा घेत नाही। त्याच्यानंतर ग्रामसभेचं कोणतंही रजिस्टर लोकांना बघू देत नाही आणि त्याच्या मनमानीनेच त्याचं काम चालतं। पहिला याची बदली तर झालीच पाहिजे, पण याच्यावर पूर्ण चौकशी करून याच्यावर रीतसर कारवाई झाली पाहिजे। माहिती अधिकार, ग्रामसेवकाला जाऊन माहिती अधिकार मागितला ते सगळं उडवडूचे उत्तर देतो। ग्रामसभा घेतल्या जात नाही। दुसरी गोष्ट, 23 नंबर रजिस्टर मी रस्त्यांचा जो रस्ता गाळ झाला आहे ते 23 नंबर रजिस्टर मागितलं तर तो 23 नंबरचा रजिस्टर सुद्धा उपलब्ध नाही। ग्रामपंचायत रजिस्टर उपलब्ध नाही। तो प्रत्येक गोष्टीला हेच सांगतो का माझ्याकडे उपलब्ध नाही। दोनदा मला अपिलात जावं लागलं तेव्हा 1-2 माहिती मला मिळाली आणि एक माहिती न मिळाल्यामुळे मी माहिती अधिकार खंडपीठात गेलो।